भाजपला महाराष्ट्रात जिंकण्याची शाश्वती नसल्यानं मोदींचे पुन्हा पुन्हा दौरे होत आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केलेली आहे। ईव्हीएम शिवाय भाजप ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही जिंकू शकत नाही अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केलेली आहे। येऊ द्या ना, महाराष्ट्रात त्यांना वारंवार यावं लागेल, कारण महाराष्ट्रात सध्याच्या सरकारला किंवा सध्याची त्यांची जी काय तथाकथित महायुती आहे ते लोकसभेच्या 4 जागाही जिंकू शकत नाही। म्हणून मोदींना इथे वारंवार प्रचारासाठी यावं लागतं। निमित्त विकास कामाच्या उद्घाटनाचं असतं, पण ते प्रचारासाठी येत आहेत। त्यांना प्रचार करू। भारतीय जनता पक्ष हा डरपोक पक्ष आहे, लोकांसमोर जायची त्यांच्यामध्ये हिंमत नाही, मग अशा पॅटर्न राहून ते निवडणुका जिंकतात। ईव्हीएम नसेल किंवा चंदीगड पॅटर्न नसेल तर भारतीय जनता पक्ष म्हणजे बेईमानी केल्याशिवाय ती चंदीगडमधली निवडणूक जिंकू शकत नाही, महापौर पदाची ग्रामपंचायत निवडणुका जिंकू शकत नाही, आणि देशावर राज्य करायला निघाले किंवा करतायत। ईव्हीएम बनवणारी जी कंपनी आहे, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन बनवणारी कंपनी भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड, हा सरकारी उपक्रम आहे। अत्यंत गुप्त पद्धतीने तिकडे काम केलं जातं। तिथे आतापर्यंत कधी राजकीय हस्तक्षेप नव्हता। संरक्षण विषयक सुद्धा अनेक कामं तिथे केली जातात। त्या BELच्या संचालकपदी जिथे ईव्हीएम बनवले जातं, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असलेले 4 संचालक प्रथमच नेमण्यात आले, आणि त्यातले बहुसंख्य पदाधिकारी हे गुजरातचे आहेत। दरम्यान संजय राऊतांच्या ईव्हीएम वरील आरोपांवरून आमदार नितेश राणेंनी काय प्रत्युत्तर दिलंय तेही पाहूयात। ईव्हीएमच्या बद्दल 2014 पर्यंत यांचा काहीच आक्षेप नव्हता। तेव्हा कोणत्या कंपनीमध्ये आहेत, कुठून काय सापडलं ह्याबद्दल ठाकरे गटातल्या कुठल्याही माणसाला आक्षेप नव्हता। कारण का तेव्हा निवडणुका, तेव्हा सगळे खासदार निवडून यायचे मोदी साहेबांच्या आशीर्वादाने। उगाच चंदीगडच्या नावाने, ईव्हीएमच्या नावाने नाक रगडण्यापेक्षा डायरेक्ट मैदानात या। निवडणुकाच्या गोळा मैदान लांब नाही आहे। लोकसभेमध्ये मोदींच्या डोक्यावर हात नसल्यानंतर उद्धव ठाकरेची काय लायकी असते हे आता लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने निश्चित पद्धतीने दिसेल।